म्हणजे आजकालच्या जीवनशैलीमध्ये वजन वाढणं हा अतिशय महत्त्वाचा आजार पाहायला मिळतोय. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये बऱ्याचपैकी व्यायाम केला जातो त्यामुळे ते अगदी तंदुरुस्त असतात. पण भारतामध्ये जास्तीत जास्त डायबिटीजचं प्रमाण आणि जास्तीत जास्त लठ्ठपणाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. याचं कारण म्हणजे आपण जास्तीत जास्त वेस्टर्न लाईफस्टाईल अडॉप्ट करत चाललेलो आहोत. आपण फास्ट फूड खातोय, आपण जंक फूड खातोय, आपण बाहेरचं अन्न जास्त खातोय, आपण तेलकट जास्त खातोय, आपण मसालेदार जास्त खातोय आणि आपल्या जिभेला एक चमचमीत चव हवी असते, चटचटीत चव हवी असते आणि त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी खातो. चायनीज पण आहे, पंजाबी आहे. पंजाबीमध्ये जास्तीत जास्त स्पायसी फूड असतं, तेलकट फूड जास्त असतं, छोले-भटुरे आहेत. अशी एक ना अनेक अन्नाचे प्रकार आपल्या भारतीय आहार पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम असा होतो, की आपल्या शरीरामध्ये कॅलरीज गेन जास्त होतं आणि कॅलरीज बर्न कमी होतात. आयुर्वेदामध्ये याच गोष्टी नको म्हणून सांगितलेल्या आहेत. जर या गोष्टी तुम्ही खाल्ल्या, तर तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागतो. मेदाग्नी मंद व्हायला लागतो आणि मेदाग्नी मंद झाला, की चांगला मेद तयार होत नाही आणि तुम्ही लठ्ठ व्हायला लागता.